माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC मायनॉरिटी 90% लोकांनो तसेच गरीब मराठा लोकांनो आणि जेवढे काही संविधानाला मानतात मग ते कुठल्याही जातीचे असो धर्माचे असो कुणीही असो असे सर्व लोकांनो त्यानंतर माझे प्रेरणास्थान डॉक्टर मामू देशमुख साहेब ज्यांचं वय 89 वर्षाचं आहे आणि ज्यांनी एवढा इतिहास स्वतः लिहून स्वतः प्रकाशन करतात कारण खरा इतिहास जो असतो तो प्रकाशन करायला कोणीही तयार होत नाही। आणि बघा असे हे मामा देशमुख स्वातंत्र्यानंतर 65 ते 70 दरम्यान त्यांची मयत यात्रा आर्य विदेशी यहुदी नाझी निजामी मराठा जे हिटलरपेक्षा 200 पटीने डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही लोकांनी नागपूरमध्ये काढलेली होती। आणि दादांनो बघा आज मी तुम्हाला जे काही माझे भागीदारी मोर्चाचे लोक आहेत प्राचासाहेब भानुप्रतापजी रतनलालजी त्यानंतर मलिक साहेब लक्ष्मण यादव नवीन कुमार धीरज पटेल सगळे लोक त्यानंतर आर्मी नेव्ही एअरफोर्सचे चीफ पॅरामिलिटरी फोर्सचे चीफ त्यानंतर भारतातील जेवढे काही हिस्ट्रीची डिग्री घेतलेले लोक आहेत डॉक्टरेट लेले सायन्सचे डॉक्टरेट मेडिकलचे डॉक्टरेट आणि लॉचे डॉक्टरेट घेतलेले लोकांना त्यानंतर जगामध्ये मानवता मराठीत त्याला मानवता म्हणतात हिंदीमध्ये त्याला इन्सानियत म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ह्युमॅनिटी ही ह्युमॅनिटी आणि ही ह्युमॅनिटी कायम ठेवून आणि बघा दादांनो आमच्या इथं 2 मानवतावादी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 2 लोक या भारत भूमीच्या पृथ्वीवर जन्माला आलेत आणि त्यांच्या बुद्धीने विचारांनी काय म्हटले होते तथागत गौतम बुद्ध मी वास्तव्यवादी आहे मी आपल्या विवेक बुद्धीला जे काही पटेल त्यावर मी विश्वास ठेवणार। एकीकडे 99% लोक आहेत 99 लोक आणि मी एकटा आहे तरी मी ते मान्य नाही करणार कारण माझी बुद्धी ही तर्कशुद्ध बुद्धी आहे मी काही देव नाही आहे। तर्कशुद्ध म्हणजे विचार करून जी काही सायंटिफिक थिंकिंग त्याला त्यांनी तर्कशुद्ध बुद्धी म्हटलं आहे आणि टाईम म्हणजे मॅथमॅटिक्स मी याचा विचार करणार आणि या विचाराने मला जे काही पटेल त्यालाच मी मान्य करणार। आणि बघा दादांनो जगामध्ये सायन्स आणि मॅथ्स जगाच्या पाठीवर जेवढे काही डेव्हलप कंट्री आहेत आणि अनडेव्हलप कंट्री आहेत ते सुद्धा बिचारे मानवता म्हणजे या जगाच्या पाठीवर प्रत्येकाचा जन्म हा स्त्रीचा पोटातूनच झालेला आहे आणि मनुष्य हा चांगला किंवा वाईट हा विचाराने आचाराने होत असतो आणि जगातील प्रत्येक कंट्रीमध्ये 2 वर्षात 3 वर्षात 4 वर्षात 1 वर्षात एक बॉडी नॉमिनेट केलेली जाते त्याचा एक हेड असतो आणि त्या कंट्रीच्या लोकांना अधिकार असतो की आपण त्या बॉडीला निवडून द्यायचं आहे ज्याला बहुमत मिळालं ते लोक देशाचं उन्नतीचा विचार करून एक हेड नेमतात त्याला प्राईम मिनिस्टर म्हणतात किंवा त्याला प्रेसिडेंट म्हणतात आणि एक बॉडी नॉमिनेट असते त्यांची जबाबदारी असते की मनुष्य बघा हा पैदा होत असतो जन्माला येतो आणि मरतही असतो तो जन्माला आला तेव्हा खाली हात आलेला आहे आणि मराला जाईल तेव्हा खाली हात जाणार आहे सगळे इथंच राहते पण जिवंत असताना कारण प्रत्येका जन्म स्त्रीच्या पोटातून आहे त्याला मानवता हे जगातील 2 विद्वान आमच्या देशात जन्माला ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न आंबेडकर आणि शिक्षण देतात ते शिक्षणासाठी शाळा कॉलेजेस किंवा डिजिटायझेशनमध्ये टीव्हीच्या माध्यमातून
काहीतरी आपलं हे करतात, साईट काढतात, त्या माध्यमातून लोकांना देतात आणि जॉब क्रिएट करतात. कारण त्या लोकांना पेमेंट मिळाल्याशिवाय खाणार कसे? आणि गव्हर्नमेंट टॅक्स घेत असते आणि त्यांना हेल्प देतात आणि गव्हर्नमेंट त्याप्रमाणे त्यांच्याकडनं टॅक्स घेणं, त्या पैशांनी आपल्या देशाची उन्नती करतात. आणि अशा प्रकारे देशाच्या लोकांची उन्नती म्हणजे त्या कंट्रीची उन्नती. पण मी आज आपणा दुःखाने सांगू शकतो, जगातील जेवढे काही मानवतावादी देश आहेत, बघा दादांनो, आज आमच्या देशामध्ये 5000 वर्ष अगोदर जे मौर्य राजे झालेले आहेत, तथागत गौतम बुद्धापासून, त्याचं 10व्या मौर्य राजाचं नाव आहे बृहदत्त. याची हत्या कपटबुद्धीने हे जे आलेले आहेत युरेशियामधनं, आर्य विदेशी नाझी, हिटलरपेक्षा 200 टाइम्सनी डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोकांनी यांचा हेड पुष्पशृंग यांनी कपटबुद्धीने 10व्या मौर्य राजा बृहदत्तची हत्या केली. आणि त्या काळात आमच्या देशात बुद्ध धर्म होतं आणि बुद्ध धर्माचे जे काही प्रसारक होते त्यांची निर्गुण हत्या करून डोकं कापून शराव नदीत टाकलं आणि काही लोक पडून गेले. कोणी थायलंडला गेले, कोणी जापानला गेले, जिथं त्यांना सैरावया पडून गेलेत बिचारे जीव वाचवण्यासाठी. विचार करा की आम्ही 90% लोक या देशामध्ये होतो आणि 90% लोकांवर हे जे आर्य विदेशी यहुदी नाझी हिटलरपेक्षा 200 डिक्टेटर आतंकवादी लोकांनी आमच्या 90% भीती दाखवून, कापून, हे करून ते करून इतकी मोठी दहशत केली. म्हणजे किती क्रूर लोक आहेत हे तुम्ही विचार करू शकता 21व्या सदीमध्ये. आणि त्यानंतर हे बॅचलर आलेले होते, सांड. आणि बघा दादांनो, या लोकांनी एवढी भीती तयार केली की स्वतःच्या मर्जीने मनुस्मृती तयार केली आणि सांगतायत की आमचा जन्म ब्रह्माच्या तोंडातनं, भावातनं क्षत्रिय, बेंबीतनं वैश्य आणि आमच्या 7000 जाती केल्यात दादांनो. आणि सांगितलं की 3 वर्षाची पोरगी तुमची पासून महिला जी पण आम्हाला पसंत असेल तिच्यासोबत भोग करू, तिचा जीव घेऊ, पण जो कोणी शब्द काढेल त्याचा जीव घेऊ आम्ही. अजिबात तुम्ही प्रतिकार करायचं नाही. आणि जो कोणी शिक्षण शिकेल त्याला मारू आम्ही. बघा दादांनो, मी तुम्हाला महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना विचारतो, किती क्रूर आहेत हे लोक, क्रूर. आणि सांगा दादांनो, कुठं ब्रह्मा पैदा झालेला आहे तो जगाच्या पाठीवर. आणि बघा दादांनो, नवरा मेला तर स्त्रीला हे लोक जिवंत जाळायचे, नगारा पिटायचे, तिचा आवाज नाही आला पाहिजे म्हणून. किती क्रूर लोक आहेत हे. आज 5000 वर्षापासून इथं आलेले आहेत हे. सांगा कुठं ब्रह्मा आहे? 90% लोकांवर, बॅकवर्ड क्लासच्या लोकांवर अन्याय अत्याचार करतायत 5000 वर्षापासून. आणि बघा 10व्या सदीमध्ये बसवेश्वर झाले, रैदास, कबीर, गुरु नानकची फॅमिली उडवली. त्यानंतर 11व्या सदीमध्ये मोगल आलेले आहेत. मोगलांना यांनी बोलवलं, हरामखोर लोकांनी, या यहुदी नाझी 200 टाइम डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोकांनी. नामदेव महाराज महाराष्ट्रात जन्माला आले, त्याला चपलीने हाणलं, बिचारे गुरुद्वारात गेलेत अमृतसरला आणि शिरोमणी झालेत. त्यानंतर किती संत झालेत. ज्ञानेश्वर महाराज झालेत, ब्राह्मण होते त्यांना हाकलून दिलं, आळंदीला जाऊन बसलेत. आणि हे जे नाझी आलेत, हे जे मोगल आलेत, हे लढायला लागले. कशासाठी? आपला एरिया. आणि हे एरिया 500 राजे महाराजे होते. आणि असं होत 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 12व्या सदीमध्ये, 13व्या सदीमध्ये, 14व्या सदीमध्ये 500 राजे महाराजे होते. आणि निजामी हे जे आलेले आहेत नाझी,
निजामी जे आलेले आहेत मोगलची अवलाद, त्यांनी एकही संताला मारलेलं नाही. दाखवा कुणाला मारलेलं आहेत. आणि 14व्या 15व्या सदीमध्ये आमच्या इथले राजे महाराजे 500, बघा दादांनो, त्यांना महिलांचं शौक लागलं 10-10 राण्या. आणि आमची शूद्र स्त्री, मोगलांची बायको सुद्धा शूद्र स्त्री आणि राजा महाराजांच्या बायका सुद्धा शूद्र स्त्री. आता स्त्रिया तिथं 10-10 असायचा. राजाकडे पैसा संपत्ती सगळं काही, नोकर चाकर. राजा किती बायांना भोग शांत करणार. हे अंधविश्वासाच्या खाली आमच्या आजही 21व्या सदीमध्ये डॉक्टर इंजिनियर झालेला अंधविश्वासू आहेत. अजूनही त्यांचं शोषण होत आहे अंधविश्वासाच्या नावाखाली. आणि बघा, ते त्यांच्या घरात मुनिमजी म्हणून काम करायला गेलेत आणि त्यांच्यापासून यांच्या बायांचं संबंध आलं आणि जी कोम निघालेली आहे, नाजीची कोम, मोगलाची कोम आणि इथले राजा महाराज कोम, ते निजामी निघाले. इतक्या क्रूर निघालेले आहेत दादांनो की आपण विचार करू शकत नाही. मी प्रॅक्टिकली प्रूव्ह करून सांगतोय तुम्हाला. 1595चा जन्म शहाजी राजे भोसले, हे नाव शिवाजी महाराजांचं वडिलांचं आहे. 1608ला जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराज जन्म झालेला आहे देहुला. तेली समाजाचे ओबीसीचे होते. त्यांची हत्या 42 वर्षे करण्यात आली. आणि काय सांगतात, पुष्पक विमानाने गेले. 19 फेब्रुवारी 1630चा जन्म, ग्रेट राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. त्यांचं आईचं नाव जिजाऊ. सिंदखेड राजाचं लखोजी जाधवची पोरगी शूद्र होती. बघा दादांनो, आमच्या बाया सुद्धा किती अन्यायासाठी लढणाऱ्या बायाने तलवार पकडल्यात. आणि शिवाजी महाराज जन्म जेव्हा झालं तेव्हा जिजाऊने तिला तुकारामाच्या कीर्तनात पाठवलं ज्ञान घेण्यासाठी. अजूनही रेकॉर्ड आहे JM रोडला, तुकाराम पादुका चौकात जगसंत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पाया छत्रपती शिवाजी महाराज पडत आहेत. शिवाजी महाराजांच्या याच्यामध्ये मुस्लिम सरदार आणि बॅकवर्ड क्लासचे लोक होतो आम्ही 90% बघा, त्या कृष्णा भास्कर कुलकर्णीने प्रयत्न केला शिवाजी महाराजांसोबत कपट बुद्धीने असं चिरून टाकलं. मुस्लिम सरदार होते, त्यांनी कल्याणचं एक मोगलांची सुंदर मुलगी आणली. काय म्हटले महाराज, खबरदार माझ्या पोरीला हात लावता कापून काढेल. किती रिस्पेक्ट ती यांना, विचार करा दादांनो. आणि आज काय बघता महाराष्ट्रात ते सुद्धा सांगणार आहोत. कुठं गेला तो महाराष्ट्र. आणि शेतकऱ्यांच्या हात लावाल तर मी तुम्हाला बोट कापून काढील. आणि कल्याण. आणि त्यानंतर बघा, जेव्हा महाराजांचं राज्याभिषेक करायचं होतं, निजामी मराठाने पेशव्यांनी काय म्हटले, हा शूद्र राजा आहे, हा पापी राजा आहे, याचा आम्ही राज्याभिषेक नाही करणार. काशीच्या गंगा भटाने मुंह मागे पैसे देऊन आणलं आणि पायाच्या अंगुठ्याने ते राज्याभिषेक केलं. आणि दादांनो बघा, त्या काशीच्या गंगा भटाला यांनी बाथरूममध्ये मारलं आणि मग ते शूद्र राजाचं राज्याभिषेक केलं, मग तो मरण पावला. आणि 50 वर्षाच्या अगोदर आमच्या राजाचा मृत्यू होतो. विचार करा तुम्ही. 1657ला संभाजी महाराज, ज्यांनी 10 ग्रंथ लिहिलेत, एक सुद्धा लढाई नाही असता शूर राजा, निजामी मराठा पेशवाईने मिळून नाव सांगतात औरंगजेबचं. कपट बुद्धीने पकडून मनुस्मृतीप्रमाणे वयाच्या 32व्या वर्षी 1689ला त्यांचे 32 तुकडे करून भीमा नदी पात्रात राखले. आमच्या आयाबाया जेव्हा धुवायला गेला तेव्हा तिथे 32 तुकडे पडलेले होते. तेव्हा गायकवाड जिनियस कोम त्यांनी त्यांचं शिवलं आणि वॉर्निंग दिलं होते, जो हात लावेल त्याचा आम्ही हत्या करू. अरे जिनियस कोम आहे. आणि वडू बुजुर्गला ते शिवून त्यांनी त्याची समाधी बांधलेली आहे. आणि जिजाऊ लढली तलवार घेऊन, अहिल्याबाई होळकर लढली. जे राजस्थान आणि MP मध्ये आहेत, माधवराव शिंदे आणि तो दिग्विजय सिंह, हे औलाद ते शिंदेचे आहेत.
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर स्वातंत्र्य मिळवून दिलं, समता आणली, ज्योतिराव फुले, सावित्री फुले, फातिमा शेखनी शाळा, शाहू महाराजांनी बंधुत्व निर्माण केलं, आरक्षण दिलं आणि त्याच महाराजाला यांनी 9 मे 1922ला एवढा धिप्पाट 6.5 फूट एका बुक्कीने रेड्याला खाली बघ त्याला सुद्धा मारून टाकलं। आणि एक जिनियस आदमी जन्माला आलेला आहे ज्याचं नाव आहे पेरियार स्वामी 78ला कुंभमेळ्यामध्ये हाकलून दिलं होतं 1905 मध्ये आणि 24ला काँग्रेसमधून रिजाईन केलं आणि गेला कुठं चेन्नईला। बघा महाभारतामध्ये कृष्णाला पॉवर दिलाय, भारतातल्या सगळ्या 3 वर्षाच्या पोरे सगळ्यांसोबत भोग करणार। रामायणमध्ये सीतेपासून कुंभमेळ्यातले साधू ज्यांना शरम नाही आहे नंगे असतात त्या साधूपासून लव आणि कुश आणि राम आणि लक्ष्मण म्हणजे आमची स्त्री यांच्यासाठीच तयार झालेली आहे। चेन्नईमध्ये जाऊन चप्पलाच्या माळा टाकून त्यांनी या जत्रा काढली आणि सांगितलं सापाला सोडा आणि बामणाला कापून काढा। त्या काळात झालं असतं तर इतकी आज परिस्थिती नसती आली आणि 70% आरक्षण दिलेलं आहे, 69% आजही आहे, कोणाच्या बापाची हिंमत होत नाही। आणि 25 मध्ये 85 मध्ये आरे विदेशी यहुदी नाजी निजामी मराठा हिटलरपेक्षा 200 टाइम डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही हत्यारे लाला लजपतराय बाळ गंगाधर टिळक आणि पाल यांनी आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेसची आणि 1925ला RSS जनसंघची काँग्रेस आज जनसंघ ही हत्यारे देशद्रोही हत्यारे आतंकवादी पार्टीज बनवल्यात। त्यानंतर पाण्यासाठी मंदिरसाठी 31 मध्ये हा बनियानी सेपरेटिव्हसाठी उपोषण केलं। आणि बघा दादांनो बाबासाहेबाचा एक मुलगा होता ज्याचं नाव यशवंत, पायाने अपंग होता, त्याला मॅट्रिक सुद्धा होऊ दिलं नाही। 35 मध्ये रमाईचं निधन झालं आणि 36ला बाबासाहेबांनी SC ST आरक्षण दिलं आणि OBCची 340 कलममध्ये त्यांनी प्रोव्हिजन केली, इंग्रजांनी दिलं। आणि बघा दादांनो 42 मध्ये हिटलरचं सेकंड वॉर झालं तेव्हा इंग्रज म्हटले आम्ही जातो। हिटलरचं चिन्ह स्वस्तिक ज्यांचे स्वस्तिकच आहे आणि आम्ही SC ST OBC 90% लोकांनी पायात चपला नव्हत्या, खायला अन्न नव्हतं, पुढच्या पिढीच्या स्वाभिमानासाठी लाखो लोकांनी आपली प्राणाची आहुती दिली आहे। ख्याल लक्षात ठेवा दादांनो, महाराष्ट्राच्या लोकांनो, ही संतांची, राजा महाराजांची, शिवाजी महाराजांची, शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे, विचार करा। त्यानंतर ज्या महात्मानी काँग्रेसमध्ये होते हेगडेवार, गोडवलकर, हा जिना सगळे काँग्रेसमध्ये होते। जेव्हा 47ला गव्हर्नमेंट स्थापन झालं तेव्हा गांधीजींनी नेहरूला प्राईम मिनिस्टर केलं आणि म्हटलं इंग्रजांना की आम्हाला एक बॅरिस्टर द्या। तेव्हा इंग्रज म्हटले होते अरे हिरा आहे तुमच्या देशामध्ये। तेव्हा गांधीजी नेहरूजीला सांगितलं आणि त्याची दुःख म्हणून यांनी बघा दादांनो 30 जानेवारी 1948ला गांधीजीला आतंकवादी काँग्रेस RSS जनसंघचा मेंबर, आतंकवादी देशद्रोही हत्यारा मेंबर नाथुराम गोडसेच्या सुनता केलं होतं हिंदू मुस्लिम करण्यासाठी, त्यांनी हत्या केली 30 जानेवारी 48ला। आणि बाबासाहेबांना संविधान पीठात पाठवलं होतं नेहरूजींनी, गांधीजींनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात 26 नोव्हेंबर 1949ला त्यांनी संविधान पूर्ण केलं। जोगेंद्र मंडलने रिजाईन केलं, मुसलमान आणि आदिवासी तलवारी काढल्या आणि 26 नोव्हेंबर 1950 केलं तर म्हणतात आम्हाला मनुस्मृती पाहिजे आणि 52 वर्षापर्यंत नागपूरच्या ग्राउंडवर नॅशनल फ्लॅग सुद्धा फडकवलेलं नाहीये। स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि आरक्षण म्हणजे रक्षण दिलं होतं 90% समाजाला। फुकट नाही मिळालं, एक मताचा अधिकार दिलं सगळ्यांना, नाही तर यांना म्हटलं असतं तुम्ही 100 वर्ष शिक्षण नका घेऊ। आणि बघा 26
जानेवारी 19 लोकशाहीला सुरुवात झाली. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलं राज्य लोकराज्य. आणि बघा दादांनो, कोण बसलेले आहेत? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि निजामी मराठा कोण शिकलेले होते? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी, ब्युरोक्रासी आणि प्रेस मीडिया. सांगा मला, माझ्या महाराष्ट्रातील जेवढे काही मानवतावादी आहेत, आज मानवतावादी म्हणतो, हे निजामी मराठा आणि हे जे बाहेर ना आल्यातले नाजीच्या औलादी किती क्रूर आहेत. सांगा हरामखोरांनो, मला तुमचा जन्म कुठून झालेला आहे? गधड्यांनो म्हणतो आज, भडव्यांनो स्वतःला ब्राह्मण समजता. अरे भडव्यांनो, कुठं ब्रह्मा झाल्या त्या पैदा झाल्या सांगा? नाही. लक्षात ठेवा भडव्यांनो, ज्या महाराष्ट्रामध्ये साधू संत झालेले आहेत, ज्या महाराष्ट्राने राजा महाराजांनी आपल्या अवती दिलाय, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ लढलेली आहे आमची आई अहिल्याबाई होळकर आणि फुले शाहू आंबेडकर. आणि ज्या शाहू महाराजाला तुम्ही मारलेला आहे, ज्या बाबासाहेबांचा खून केला आहे या काँग्रेसचा पंडित जवाहरलाल, 6 डिसेंबर 1956 नेहरूजीची रखेल सविता आंबेडकरनी. हरामखोरांनो, RSS, जनसंघ आणि काँग्रेस आणि निजामी मराठांनो, 50 वाजून तुम्ही बसलेले आहेत. गधड्यांनो म्हणतो, सुवरच्या डुकरांच्या अवलादानी, गिधाडच्या अवलादानी. सांगा भडव्यांनो, सुप्रीम कोर्ट, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी आणि ब्युरोक्रासी लोकांनो, तुमचा जन्म कुठं झालेला आहे? स्त्रीच्या पोटातूनच झालेला आहे का नाही भडव्यांनो? आणि अहंकाराने सांगता गधड्यांनो तुम्ही, मी ब्राह्मण आहे. अरे भोसडीच्यानो, तुमच्यासारखा गु खाणारा बळा भोसडीच्यानो युरिशाला तुम्ही तुमच्या कत्ली करू आज चॅलेंज घेऊन सांगतो मी. सांगा सुप्रीम कोर्टच्या लोकांनो, स्वतःच्या आईला सुद्धा तुम्ही मानायला तयार नाही. गधड्यांनो, इतकी क्रूर कोंब निघालेली आहे. आज सुप्रीम कोर्टला म्हणतो, कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशरी आणि ब्युरोक्रासीला म्हणतो. तुम्हाला काय वाटतंय रे? अरे आमचे अनपढ लोक जर एवढे मोठे क्रांती करू शकतात, आम्ही काय बांगड्या घातल्या आहेत का? महाराष्ट्रातल्या लोकांनो, निजामी मराठा आणि संघातल्या पिढावाळ्यांनो, आज सांगतो मी, निजामी मराठांनो, भडव्यांनो, काय दशा करून ठेवली आहे तुम्ही महाराष्ट्राची? आज कोंबड्या बकऱ्यासारखं आम्हाला कापता. आम्ही का मरायला चालू झालं? 90% लोक भडव्यांनो, निजामी मराठाच्या अवलादांनो. कालेरकर आयोग, नेहरूजी म्हणतो आम्हाला का संडास साफ करायचं का, त्याला रिजाईन करायला लावलं. आणि बाबासाहेबांनी कालेरकर आयोग आणि हे नंगा बाबू साधूपासून विरोध केला आमच्या बायांना अधिकार देण्यासाठी, हिंदू कोड बिलसाठी. आणि 52 मध्ये जगाने बाबासाहेबांना सिम्बॉल ऑफ नॉलेज कॅलिफोर्निया दिलं. जगातला 1000 वर्षाचा टॅलेंटेड माणूस. आणि हा नड्डा सांगतो, नाजीचा औलाद 78,000 मजाने इन्व्हॉल्ट केलं. जसं EVMनी आज पाहतो आम्ही महाराष्ट्रात. भोसडीचे सगळेचे सगळे निजामी औलाद आणि हा हिटलरचा औलाद सगळे चूप बसले आहेत. भोसडीचे हरामखोर हिटलरचा औलाद म्हणतो हा शरद पवार आणि संभाजी ब्रिगेड आणि हरामखोर बाबासाहेबाचा देशद्रोही वामन मेश्राम भोसडीच्यांनी 14 जातीचे आतंकवादी संघटन काढून भारतातल्या सगळ्या आदिवासींवर अन्याय केला. गधड्यांनी आमच्या 33 जातीवर हा निजामी मराठाचा हिटलर आणि हा वामन मेश्राम 45 वाजून भोसडीच्या बसलेला आहेस. हरामखोर, तुझ्या आई का ब्रह्माच्या तोंडात झालात का रे गधडे तू? आणि बेश्रम सारखा फिरतोय भोसडीच्या हरामखोरा. काही शरम ठेव. आज 48 वर्षापासून आतंकवादी संभाजी आणि संभाजी ब्रिगेडच्या सगळ्यांना म्हणतो भोसडीच्यांना शिव्या घालतो. आज जेवढे काही डॉक्टर घेतलेले आहेत सगळ्या लोक गधड्यांनो, कोणाला मूर्ख बनवता भोसडीच्यांनो? संभाजी महाराजांचा खून केला, शाहू महाराजांना मारलं आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरला मारलं भोसडीच्यांनो तुम्ही लोकांनी. अरे आज आम्हाला मूर्ख बनवता भोसडीच्यांनो. बामणाला शिव्या देता, बामणे तुम्हाला शिव्या देते. भोसडीच्यानो 3 वर्षाच्या पोलिसात बलात्कार झाला. गधड्यांनो कापून काढतात, पाड विकतात. कुठे गेले तर तुमच्या बायका भाडव्यांनो, निजामी मराठाच्या औलादानो? आणि तुम्हाला अधिकार आहे का? शिवाजी महाराज जिजाऊच्या आर्याची आणि अन्यायाविरुद्ध लढल्या त्या बाया आमच्या शूद्र. आणि तुम्ही भोसडीच्यानो हरामखोरांनो त्यांच्या औलादी आहात. तुम्हाला 3 वर्षाच्या पोरीपासून बायाशिवाय करमत नाही. ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हरामाचा पैसा कमवायचा धंदा आहे भाडव्यांनो. 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली
56ला आणि 6 डिसेंबरला नेहरूची लखेल आरएसएस जनसंघ आणि काँग्रेस यांनी बाबासाहेबांचा खून केलं. विराट खरासाने प्रूव्ह केलेला आहे आणि 6 जानेवारी दाखवलेलं. आणि 56ला मराठवाडा वेगळं केलं. हा हरामखोर मराठ्याचा अवलाद शंकरराव चव्हाण आणि त्याच्या पोराने अख्खा मराठवाड्याला बर्बाद केलं. आणि कोणी मागितलं होतं कारण गधड्यांनो वेगळा विदर्भ द्या म्हणून. चितपावन संघटनेचं ऑफिस काळा कोळशा. हा आणि त्यानंतर 62 मध्ये कतलखाना काढला. गधड्यात तुम्ही निजामी मराठ्याला म्हणतो भोसडीचे अन्न. तुम्ही असली नारद मुनी आहात. 65 पासून हा भडवा हा संभाजी ब्रिगेडच्या आतंकवादी डिक्टेटर शरद पवार राजकारणात आलेला आहे. आणि 62 मध्ये म्हणतात आम्हाला भोसडीचे. तुमचे माय हे प्रूव्ह आहे. आणि यांना आश्रमशाळा दिला तो पिचट किती बायका खेळते माहीत. आणि हा महादेव गुणगारे. आणि या लोकांनी लिहिलं खरे आदिवासी कोण. पांढऱ्या चमड्या दिल्या यांना शाळा देऊन. आणि आज 40 वर्षापासून आमच्यावर अन्याय करता भोसडीच्यांनो. 30-30 वर्ष नोकरी झाल्यानंतर लोकांनी आत्महत्या केल्या. अरे गधड्यांनो जगामध्ये एवढा अन्याय त्याच्या झालाय का रे भोसडीच्यांनो. निजामी मराठ्याच्या अवलादांनो. 64ला नेहरूजी मेल्यानंतर गुलजारनंद हंगामी लाल बहादूर शास्त्रीला मारला आहे यांनी कुत्र्यांनी. 66 पासून ताश करून अजून पत्ता नाही आहे गधड्यांनो. गुलजारनंदा इंदिरा गांधी 66ला त्या बिचारीने प्रायव्हेट बँकांना नॅशनलाइज केलं. किती अंडरटेकिंग काढलं. आणि 67ला आमच्या आया बहिणींनी स्ट्राईक केलं. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि शिवाजी माझा पुतळा बसवलेला होता तिथं. 24 मध्ये यांच्या 4 शिष्याला काढून फेकून दिलं. दीक्षाभूमीला सत्यानाश केलं. हे बाबासाहेबाचे पॅन्थरचे अवलादी. त्यानंतर बघा दादांनो 71ला दुष्काळ आणि 73ला BMS आणि AIDFने स्ट्राईक केलं. आणि पेरियारचा मृत्यू झाला तेव्हापासून नंगा नाच सुरू केलेला आहे. त्यानंतर बघा 75ला यांनी स्ट्राईक केल्यानंतर जयप्रकाशने इमर्जन्सीच्या विरोधात. आणि हा सफेद चमडीवाला सिंधी बच्चा पांढऱ्या चमडीवाल्याने राजनारायण आणि इंदिरा गांधी विरुद्ध आली होती रायबरेलीतनं त्याला इन्व्हॅलिड केलं. बघा मानवतावादी. आणि सांगा गधड्यांनो तुमच्या घरामध्ये SC ST OBCच्या दलाल भडवे लोकांनो SC STच्या लोकांनो तुमच्या घरात TV तरी होतं रेडिओ तरी होतं का रे गधड्यांनो. हा आणि 77 मध्ये कोण निवडून आलेत. भारतीय जनता पार्टी जयप्रकाश नारायण चरण सिंग राजनारायण चंद्रशेखर लालू प्रसाद यादव पासवान. आणि त्यांनी मंडल कमिशन जेव्हा स्थापना केली मंडल साहेबांना सांगितलं रिपोर्ट द्या तेव्हापासून याचे डोळे बघा. 78ला यांनी पुलत काढली हरामखोर निजामी अवलादाचा. हा जो हिटलरचा अवलाद गधड्यांनी हा शरद पवार गु खाणारा बाळासाहेब आंबेडकरचा आपल्या पोटाला निवडून आणण्यासाठी. सांगा मला किती लोक शिकलेले होते. आणि जे लोक शिकल्यानंतर कोणती पार्टी ऑर्डर प्रमाणे चालते का नाही. हे आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टी काँग्रेस RSS जनसंघ हे जे लोक गेलेत गरीब मराठा SC ST OBCचे त्या लोकांना ऑर्डर देतात. काय देतात. जाओ जात के नाम पे, भगवान के नाम पे, मुस्लिम के नाम पे, हिंदू के नाम पे और किसे. आणि हे दंगा करतात तिथं. आणि यांना चमडे आणि पैसे देतात भाडवे लोक. हे ग्रामपंचायत नगर परिषद कॉर्पोरेशन सगळं हरामाचा पैसा कमवायचा धंदा आहे. आणि हे 80 नंतर गेलेले आहेत. बघा 76ला इंदिरा एअर रिस्ट्रिक्शन हटवलं. 80 मध्ये आमच्या देशात TV आलेला आहे. आणि हे बघा RSS जनसंघची काय झाली BJP फुल. 81ला जनगणना केली आमची. 1,10,00,000 2 खासदार 4 आणि 13च्या ठिकाणी 25. बघा आमचे वाढ होते. 60% लोक आम्ही आहोत 33 जातीचे. आमचे सगळेचे सगळे आमदार खासदार या गधड्याने घेतलं. आणि हा वामन मेश्रामची संघटन भाडवे आम्हाला खोटा आदिवासी म्हणतात. सांग रे हिटलरच्या अवलाद तू शरद पवार डुकराच्या गु खाणाऱ्या आणि संभाजी ब्रिगेडच्या लोकांनो. जगामध्ये एवढा अन्याय त्याचा कोणी केलेला आहे का. कोण आहे याला जबाबदार. हे खाते सत्ता भोगत आहे आज. ग्रामपंचायत पासून तर कॉर्पोरेटर आमदार सगळे काका मामा चाचा चाची 200 फॅमिली 179 फॅमिली पूर्ण महाराष्ट्रावर 75 वर्षापासून राज करत आहे. शिक्षण सम्राट युनिव्हर्सिटी सम्राट डीम युनिव्हर्सिटी शुगर फॅक्टरीचे सम्राट कोऑपरेटिव्ह बँकेचे सम्राट कॉर्पोरेटचे सम्राट राजकारणाचे सम्राट 31 खासदार
आज हे विदेशी नाजी निजामेच्या औलादी ह्या भडव्या 4 खासदार आमचे हा वामन मेश्रामनी आतंकवादी संघटने पूर्ण भारतातल्या एसटीच्या लोकांचं यांनी आयुष्य बर्बाद केलं. सांग भडव्या तू ब्रह्माच्या टोटातून पैदा झालेला त्यांचे चाटत आहे शरद पवारच्या आतंकवादी संघटनेचा हेड हा दलाल भडव्या हिटलरचा औलाद पूर्ण भारताला बर्बाद करणारा आणि महाराष्ट्राला बर्बाद करणारा. सांग कुठं आहे तो एसटीला. त्यानंतर हे रामदास आठवले बंदुकीच्या टोकावर म्हणतो ठाकरेला तुम्ही गेले नाही. बघा अशी वेळ आलेली आहे. यांना गुलाब करून ठेवलेला बंदुकीच्या टोकावर म्हणतो हा रामदास आठवले हा वाघ म्हणतो स्वतःला. जे कोणी गेले नाही ते पापी आहेत म्हणतो भडवा हा. असे हे बाबासाहेबाचे खुनी लोकांचे आणि हे एवढे गुलाम झालेले आहेत बंदुकीच्या टोकाला म्हणते. सांगा कोणाला सांगतात आता. अरे बेईमानी केली तुम्ही बाबासाहेबांशी. आणि ती मायावती बघा कांशीरामजी होते तिलक तलवार तराजू मारो सालों को 85 भाग हमारा है. मेले थे सगळे बीएसपीचे. अरे बीएसपीचे तुम्ही डॉक्टरेट झालेले इंजिनियर झालेले लॉची डिग्री घेतलेले आणि हिस्ट्रीवाले बोलवा मला. अरे आज अशी परिस्थिती आली माझी सून जर का माझी मुलगी गर्भ आहे मुलगी झाली तर यांच्या भोगासाठी आणि मुलगा झाला त्यासाठी यांनी किती इलिगली कानून तयार केले आहेत तरी तुमचे डोळे उघडत नाही भडव्यांनो. आणि आज महाराष्ट्रामध्ये इतका अन्याय अत्याचार होत आहे. 3 वर्षाच्या पोरीसोबत कापून काढत आहेत. 114 गोंड गोवारी लोकांना मारलं 94 मध्ये. खायलराजी कांड घाटकोपरचं कांड लोकराजा नेत्याला मारून टाकलं. सांगा गोपीनाथ मुंडेला धनगर होता एसटी ओबीसीची जनगणना फ्रॉड माहित होतं त्याला. कारण 2-3 जज लोहायला मारायचं होतं म्हणून. किती क्रूर आहेत हे लोक. हा विचार आहे हेमंत याला लोकमतचं एडिटरला. त्यानंतर 11-12 केलं कांड हत्यारे हेमंत करकरे बिचारा नागपूरचा ब्राह्मण. अरे कुठल्या जातीचा नागपूरवाले हे असे असतात मर्दानी. हा या ना मी पुण्यात राहतो. श्रीमंत कोकाटे बनबरे इंद्रजित जेवढे काय आहेत तेवढे या टॅलेंटेड लोकांना आणि द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. जगामध्ये कुठं ब्रह्माच पैदा झालाय आणि तुमचाच काय जन्म का स्त्रीच्या पोटात त्याच्यात सुद्धा तुम्ही बैमानिकता म्हणजे किती काय म्हणू तुम्हाला. अरे डुकराला जर मी सोन्याचा गडा चांदीच्या गडा ते गुचाच कडा घाल त्याच्यापेक्षा नीच आहे कॉर्पोरेट सेक्टर ज्युडिशियल ब्युरोक्रेसी प्रेस मीडिया हरामखोर लोगो पुलिस कमिश्नर ब्यूरोक्रेसी वाले कहां से आपने वीवीपैट की पर्ची की पूरा फ्रॉड इलेक्शन लेके. अरे स्वाभिमान से जीने के लिए एक मत का अधिकार दिया था बाबा साहब ने 5000 सालों के बाद में. हरामखोरो उसके साथ भी बेईमानी कर रहे हो. खुद की माँ के साथ बेईमानी कर रहे हो. भड़वे लोगो तुम लोग इतने नीच निकले हो. बताओ वर्ल्ड में कहां ब्रह्मा पैदा हुआ है. भाड़ खाओ लोगो तुमको अब छोड़ने वाले नहीं है. हमारे अगर अनपढ़ लोग क्रांति कर सकते गांधी जी के लफ्ज के ऊपर. ये भी महाराष्ट्र है ख्याल में रखो. भीमा कोरेगांव यहीं पे हुआ है. ईवीएम के लिए जन आंदोलन करके हम लोग अपना बलिदान करेंगे माँ बेटी बहू के स्वाभिमान के लिए. और देख लो भाई साहब इस तरह से पूरा का पूरा बाबा साहब आंबेडकर के पीछे रहो. मैं भी देखता हूं कितनी गोलियां है और मेरे बच्चे लोगों घुसे इनके घर में आमदार खासदार के. किधर गया एजुकेशन किधर गई नौकरी और किधर गया हमारा स्वाभिमान. और इस तरह से जन आंदोलन करो और ये कानून बना ले महाराष्ट्र गवर्नमेंट रास्ते पे आने करें. अरे भड़वे लोग तुम 3% लोगों आरएसएस वाले तुम्हारा बाप का देश है क्या रे. अरे सुधर जाओ निजामी मराठा के लोगों अभी भी वक्त गया नहीं है. आ जाओ रास्ते के ऊपर. पूरा फ्रॉड इलेक्शन हुआ है बोलो ना उसके बारे में. उसकी टट्टी खाते खाते हिटलर के औलाद शरद पवार की जान गया. खरबों रुपये कमाए आप लोगों ने और हमें गुलाम बनाना चाहते हो. हमारी माँ भी चाहिए 3 साल से बच्चे से लेकर इसके लिए. आ जाओ गरीब मराठा लोगों गरीब ओबीसी लोगों एससी एसटी के भी है दलाल भड़वे. और मेरे मुस्लिम भाई 1% आप में भी मुगल के औलाद पैदा हुई है. इस तरह से एक क्रांति करेंगे और महाराष्ट्र से शुरुआत करेंगे. जय शिवराय जय भीम जय संविधान करेंगे मरेंगे. ईवीएम को हटाने के लिए जन आंदोलन करके अपनी माँ बेटी स्वाभिमान के लिए भीमा कोरेगाव करके बलिदान करें. जय शिवराय जय भीम जय संविधान. आज एवढंच दादांनो. खरं आहे का खोटं आहे ते विचार करा.